93% ऑफ पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला फक्त 7 करिअर ऑप्शन्स माहिती आहे असं माझं म्हणणं नाही आहे. इंडिया टुडेची रिपोर्ट आहे. यानुसार मेजॉरिटी ऑफ पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला करिअर्सबद्दल माहितीच नाही. मग एक सिंपल एक्झाम्पल घेतो. एखाद्या हॉटेलला आपण जर गेलो तर आपल्याला जरी जे डिसाईड केलेलं ऑर्डर करायचं असेल तरी सुद्धा आपण मेन्यू कार्ड एकदा गो थ्रू करतो की अजून काही ऑप्शन्स तर नाही ना बेटर, किंवा आपण तिथल्या वेटरला वगैरे सुद्धा विचारतो इथली स्पेशल डिश काय, किंवा एखाद्या वेळेस आपण समजा शॉपिंगला गेलो तिथे सुद्धा आपण मल्टिपल ऑप्शन्स बघण्याचा प्रयत्न करतो. आता ट्रेंडिंग वगैरे काय चालू आहे हे सुद्धा आपण माहिती करण्याचा प्रयत्न करतो इंस्टाग्रामवरून किंवा आपल्या फ्रेंड्सला वगैरे विचारून. पण तेच आपण जेव्हा करिअर ऑप्शन्सबद्दल डिस्कस करतो तर तेव्हा पॅरेंट्स असो, स्टुडंट्स असो किंवा त्यांचे मोठे बहीण भाऊ असो ते तेवढा डिटेल विचार नाही करत. पण आपल्याला आता सध्याच्या बदलत्या काळामध्ये जेव्हा AI यासारख्या गोष्टी येत आहे आणि भरपूरशा जॉब अपॉर्च्युनिटीज नवीन सुद्धा क्रिएट होत आहे, जुन्या सुद्धा डिझॉल्व्ह होणार आहे, अशा कॉम्पिटेटिव्ह एजमध्ये आपण करिअर ऑप्शन्सबद्दल एक्सप्लोर करायला पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. आपण या व्हिडिओमध्ये थोडं डिटेल डीप डाईव्ह करू, 360 डिग्री डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. आय होप तुम्हाला या व्हिडिओतून भरपूर माहिती मिळेल आणि तरी सुद्धा नाही मिळाली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला तुमचे डाऊट्स विचारा. फर्स्टली बघा, आता तुमचं 10th झालेलं आहे. आता तुमच्याकडे मोस्टली जे करिअर ऑप्शन ओपन होत असेल ते होत असेल सायन्स, आणि सायन्समध्ये त्या 3 एक्झाम्स JEE, नीट आणि CET. या व्यतिरिक्त मोस्टली करिअर ऑप्शन्सबद्दल विचार पॅरेंट्स किंवा स्टुडंट करत नाही. तर थोडं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय ऑप्शन्स असते ते सांगतो आणि मग ते कसं सिलेक्ट करायचं याबद्दलचं पण गायडन्स करेल. बघा, फर्स्टली काय, 10th नंतर जर तुमचं अकॅडमिक्स तेवढं स्ट्रॉंग नसेल, फायनान्शियली जर काही कन्स्ट्रेंट असेल तर तुम्ही ITIला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता. एक ITI खूप जास्त प्रॅक्टिकल कोर्स म्हटला जातो. ITI केल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट जॉब लगेच मिळतं. इन केस जर तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं आहे, तुम्ही फायनली डिसाईडच केलं आणि तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अवॉइड करायचे आहे, तर अशा वेळेस तुम्ही पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्सला सुद्धा ॲडमिशन करू शकता डायरेक्टली 10च्या बेसिसवर. तर हे सुद्धा छान करिअर ऑप्शन्स आहे, त्यावर पण डिटेल व्हिडिओ दिसून जाईल तुम्हाला चॅनलवर. त्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन्स येतात, तेच म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा 10th नंतर 11th-12th करणं. त्यामध्ये 3 स्ट्रीम्स आहे, आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स. आता या 3 पैकी कोणत्या स्ट्रीम्स मी सिलेक्ट करायला पाहिजे? तर बघा, कसं आहे माहिती आहे का, सिम्पल मी तुम्हाला सांगतो. मला इथून फॉर एक्झाम्पल पुण्याला जायचं असेल तर माझ्याकडे ट्रान्सपोर्ट व्हेकल्स काय, मी माझ्या ओन कारने जाऊ शकतो, ट्रॅव्हल्सनी जाऊ शकतो किंवा बाईकने वगैरे जाऊ शकतो. पण इथून मला जर समजा अमेरिकाला जायचं असेल तर माझ्याकडे ऑप्शन्स काय, मी आपल्या ओन बाईकने, कारने वगैरे जाऊ शकत, मोस्टली मला फ्लाईटनी जावं लागेल. तसंच सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, पॅरेंट्स आणि स्टुडंट्स तुम्हाला समजण्याची गरज आहे की 12th मी कोणती एक्झाम देणार आहे त्याच्या बेसिसवर मला 10th डिसिजन्स घ्यावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल मला नीट द्यायची असेल तर फॉर शुअर मला सायन्समध्ये PCB घ्यावं लागेल किंवा PCMB म्हणजे जनरल सायन्स घ्यावं लागेल. पण इन केस जर मला JEE द्यायची असेल तर मला PCM घ्यावं लागेल किंवा जनरल सायन्स, व्हॉट एव्हर, व्हाईस वर्सा. पण आता इथे अजून एक छोटासा ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट काय माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचा, भरपूरदा पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला हे माहीतच नाही राहत की 12th भरपूरशा अशा खूप एक्झाम्स आहे ज्या एक्झामच्या बेसिसवर तुम्हाला IIT किंवा मेडिकलपेक्षा पण छान करिअर ऑप्शन्स करता येते. जसं की ISA एक्झाम आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट एक्झाम, ज्यांना मॅथमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी ICAR नावाची एक्झाम द्यायला पाहिजे, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च. ज्यांना लॉयर वगैरेकडे जायचं असेल त्यांनी CLAT एक्झाम द्यायला पाहिजे, कॉमन लॉ ॲप्टिट्यूड टेस्ट एक्झाम. ज्यांना फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंटकडे जायचं त्यांनी IPMAT एक्झाम द्यायला पाहिजे, इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट. तर अशा भरपूरशा एक्झाम्स आहे आणि त्या एक्झामनुसार तुम्ही डिसाईड करायला पाहिजे की तुम्हाला कोणती स्ट्रीम घ्यायची. भरपूरदा काय होते, विद्यार्थी 10वीमध्ये खूप जास्त मेहनत करतो, इव्हन मी पण केली होती. तर त्या मेहनतीमुळे काय होते, त्याला 10th 85-90% तर मिळून जाते, पण त्याचा कोर इंटरेस्ट हा सायन्स किंवा मॅथमध्ये नसतो. कधी कधी त्याला सोशल सायन्स सारखे सब्जेक्ट्स आवडतात, त्याला असं वाटतं की मी आर्ट्स किंवा कॉमर्स परस्यू करायला पाहिजे, पण पिअर प्रेशरमुळे किंवा आपल्या सगळ्या फ्रेंड्सनी सायन्समध्ये ॲडमिशन घेतल्यामुळे तो सायन्सकडे जातो. तर अशा वेळेस मला पॅरेंट्सला आणि स्टुडंटला सांगायचं की करिअर सिलेक्शन हा खूप जास्त डेप्थ असणारा विषय आहे, कारण तुम्ही तुमच्या लाईफचा मेजॉरिटी ऑफ टाइम त्या करिअरमध्ये स्पेंड करणार आहे. एका रिसर्चनुसार असं म्हटलं जातं की 85,000 अवर्स आपण जे स्पेंड करतो ते आपण आपल्या करिअरमध्ये किंवा आपण जिथे काम करतो तिथे स्पेंड करतो. तर ते गोष्ट आपल्या आवडीची असायला पाहिजे. म्हणून थोडं पॅरेंट्स आणि स्टुडंटनी प्रॉपरली बसायला पाहिजे आणि याच्यात ब्रेन स्टॉर्मिंग करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणणार सर एवढ्या साऱ्या गोष्टी सांगून तर तुम्ही कन्फ्यूज केला, व्यवस्थित सांगितलं नाही. तर माझं म्हणणं आहे, ज्या करिअरमध्ये म्हणजे जिथे तुमचा इंटरेस्ट पण मॅच होतो आणि ॲप्टिट्यूड सुद्धा मॅच होतं ते करिअर तुम्ही करायला पाहिजे. मी भरपूरसे असे स्टुडंट्स बघितले की ज्यांना मॅथ्स किंवा फिजिक्समध्ये तेवढा इंटरेस्ट नसतो तरी सुद्धा इंजिनिअरिंग करून घेतात. भरपूर असे विद्यार्थी की ज्यांना बायोलॉजी वाचायला फार किचकट किंवा एवढं आवडत नाही तरी सुद्धा नीटकडे किंवा डॉक्टरच्या करिअरकडे चालले जातात. असं न करता जिथे आपला इंटरेस्ट आणि ॲप्टिट्यूड मॅच होतो, म्हणजे जिथे आपण चांगलं आपल्याला आवडते पण त्या गोष्टी नॅचरली करायला किंवा वाचायला वगैरे, आणि सोबत आपला ॲप्टिट्यूड पण मॅच होतं. म्हणजे जसं माझा एक मित्र आहे ज्याचं ड्रॉइंग पण फार छान होतं
आणि त्याला ते ड्रॉइंग काढायला आवडत सुद्धा होतं, इंटरेस्ट पण होता, तर त्यांनी इंटिरियरकडे तो चालला गेला. तर हे बेस्ट करिअर ऑप्शन झालं की तुम्ही नॅचरली पण चांगले आणि तुमच्या त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड स्किल्स सुद्धा मॅच होते. फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टुडंटचं स्पीकिंग किंवा कम्युनिकेशन स्किल चांगला आहे, असा विद्यार्थी BBA कडे किंवा MBA किंवा मॅनेजमेंट कोर्सेसकडे गेला तर फारच छान. एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की नाही मला थोडं सोशल सायन्सकडे वगैरे जायचं आहे, तर अशा वेळेस त्यांनी आर्ट्सकडे जाऊन सिव्हिल सर्व्हिसेसकडे जायला पाहिजे. तर हा थोडा विषय डिटेल आहे, डेप्थ आहे. तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये कळणार नाही. अजून पण काही जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आय होप या व्हिडिओमधून थोडंसं तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. विश यू ऑल द बेस्ट.